लिस्ट कधी लागणार, त्याचा फायनल रिझल्ट कधी असेल, त्याचा कट ऑफ किती असेल, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती दिलेली. या सगळ्यांचं व्हिडिओ, जिल्हानिहाय निकाल, मेरिट लिस्ट, अंदाजे कास्ट वाईज किती असू शकतं, ह्याचं पण आपण व्हिडिओ अपलोड केलोय. आता जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळे कसे आहात? आपण अभ्यास करत असाल. 5वी आणि 8वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी अशी आहे की आपण आता 5वी मध्ये असाल, 5वी स्कॉलरशिपची परीक्षा दिली, आता आपण 6वीला गेला असाल. 8वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांनी 8वीची परीक्षा दिली, त्यांना रिझल्ट माहित आहे. आता आपण 9वीत गेलो, 9th मध्ये गेल्यानंतर प्रत्येकाने आता स्टडी चालू केलाय, शाळा सुरू झाली, बरोबर आहे. 9th वाल्यांनी सेट लेसन चालू केला असेल, त्याचा अभ्यास चालू केला असेल. आता बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री चालू केला असेल. आता महत्वाचं जे आहे, आपला 5वी स्कॉलरशिपचा रिझल्ट लागलाय, 8वी स्कॉलरशिपचा रिझल्ट लागलाय, पण मेरिट लिस्ट कधी लागणार, त्याचा फायनल रिझल्ट कधी असेल, त्याचा कट ऑफ किती असेल, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती दिलेली. या सगळ्यांचं व्हिडिओ, जिल्हानिहाय निकाल, मेरिट लिस्ट, अंदाजे कास्ट वाईज किती असू शकतं, ह्याचं पण आपण व्हिडिओ अपलोड केलोय. आता आपल्याला ती फायनल डेट माहित असली पाहिजे. आजपर्यंतचा जर आपण 5वी आणि 8वी स्कॉलरशिपचा जर अभ्यास केला तर विद्यार्थी मित्रांनो कसं आहे, आपला रिझल्ट हा एप्रिल मध्ये लागायचा, शेवटच्या आठवड्यामध्ये, किंवा बऱ्याच वेळा 30 एप्रिलला लागलाय, गेल्या वर्षी 15 ते 20 एप्रिल मध्ये लागला होता. हा रिझल्ट लागल्यानंतर 2 महिन्यानंतर म्हणजे 10 जुलै ते 15 जुलैच्या मध्ये मेरिट लिस्ट लागायची. जवळपास 2-2.5 महिन्यानंतर ही प्रोसेस होत होती. आपला जर आता मे मध्ये 16-17 तारखेला रिझल्ट लागला असेल तर तिथून पुढे 2 महिना म्हणलं तर 16 जून आणि 16 जुलै, तर आपला फायनल रिझल्ट बघा, कमीत कमी 15 जुलैच्या पुढेच मेरिट लिस्ट लागू शकते. ह्याची 15 जुलैच्या पुढेच काय होईल, मेरिट लिस्ट लागेल. आता त्या मेरिट लिस्टला मार्क किती गरजेचे आहे, ते प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट किती आहे याचा पूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलाय, ते आपण बघून घ्यायचा. आता 15 जुलैला मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्याला जी महत्वाची कागदपत्र आहे ती कोणती असावीत, त्याचाही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलाय, तोही बघून घ्या. कारण का आपला गोंधळ होऊ नये. एकदा मेरिट लिस्ट लागली का आपल्याला डॉक्युमेंट लगेच अपलोड करावे लागते. त्या जी लागणाऱ्या डॉक्युमेंट आहे त्याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलाय, तोही व्हिडिओ बघा. विद्यार्थी मित्रांनो, अंदाजे मेरिट लिस्टची किंवा फायनल जे रिझल्ट आहे हा कमीत कमी 15 जुलैच्या पुढे जाऊ शकतो. का म्हण, अजून 4थी आणि 7वी स्कॉलरशिपचा रिझल्टच लागला नाही, अजून 4थी आणि 7वी स्कॉलरशिपचा रिझल्टच नाही. त्यामुळे हे जी मेरिट लिस्ट आहे ती 15 जुलैच्या नंतर लागू शकते. आपल्याला जर स्कॉलरशिप बद्दल कोणताही डाऊट असेल तर तो कमेंट मध्ये सांगा, आपण त्याचं उत्तर तुम्हाला अवश्य देऊ. आणि महत्वाचं की आपल्याला जी मार्क पडले ती कमेंट मध्ये सांगा, त्याच्यानुसार मी तुम्हाला स्कॉलरशिप भेटल की नाही भेटणार ही या मी कमेंट मध्ये सांगेल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.